अंबा माता की जय. श्री सुक्तातील पुढील ऋचा आणि त्याचा अर्थ आज आपण बघायचा आहे. अश्वपूर्वारथमध्या हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवी मृपमये श्रीमान देवीर्जशुतां कासोस्मितां हिरण्यप्राकाराम् आद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामियो मृपये श्रियं. तिसरी ऋचा अर्घपाद्यासाठी आणि चौथी आचमनासाठी सांगितलेली आहे. जी जाऊ लागली असता जिच्या मार्गावर पुढे घोडे चालतात तिचा रथ मध्यभागी असून हत्तीच्या गळ्यातील घंटांचा आवाजाने तिची मिरवणूक ओळखली जाते, अशा समृद्धीचं प्रतीक असलेल्या लक्ष्मीला माझ्याकडे येण्यासाठी आवाहन कर. ती माझ्यावर प्रसन्न होवो, ती माझ्यावर संतुष्ट होवो, अशी तिला प्रार्थना करायची. वाणी आणि मन यांना गोचर असणारी ब्रह्मरूपिणी सुहास्य वदना, आद्रा नक्षत्रावरती उत्पन्न झालेली अशी स्वयंप्रकाशी, भक्तांना तृप्त करणारी, त्यांचे मनोरथ पूर्ण करणारी, कमलासना कमलाप्रमाणे अंगवर्ण असलेली अशा ऐश्वर्यवती देवी लक्ष्मीला मी या ठिकाणी पाचारण करतो. लक्ष्मी मलिन नसावी, तेजस्वी असावी, चांगल्या मार्गाने मिळवलेली असावी, ती कष्टप्राप्त असावी, तर तिचे महत्त्व आणि किंमत ध्यानी येते. लक्ष्मीला कधीच गंज पडू देऊ नये. ती खेळती असावी, नुसती साठवून ठेवू नये. जर ती अयोग्य मार्गाने मिळवली असेल तर तृप्ती नाहीच, तर लालसा बळावते, अशांती भय प्राप्त होते. हल्ली अशा धनाला काळा पैसा किंवा ब्लॅक मनी असं म्हटलं जातं. अशी ही भगवती देवी, तिची प्रार्थना आपण ह्या श्लोकातून केलेली आहे. भगवती माता की जय.